तुम्ही माझ्यासारखं करता का? हुक्की आली की केक बनवायचा. म्हणजे केक खायची इच्छा झाली ना, तर बाहेरनं कधी आईस केक वगैरे विकत नाही आणायचा. कारण त्यात ची ती आयसिंगची क्रीमच जास्त असते आणि स्पॉन्ज कमी असतो. आम्हाला स्पॉन्ज खायला आवडतो, त्यामुळे आम्हाला क्रीम नाही खायला आवडत. मग मी घरी मस्तपैकी स्पॉन्ज बनवायचा आणि खायचा तो. मग पाहिजे असा आपल्याला पाहिजे एवढा मोठा पाहिजे तितका बनवता येतो आणि विदाऊट व्हिप क्रीम खाता येतो. आता तुम्हाला मी अंडी टाकते म्हणून काही तुम्ही टाकलीच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही व्हेज बनवलात तरी चालेल. म्हणजे सेम रेसिपी फक्त अंडी न टाकता बनवू शकता. काही होत नाही, काही बिघडत वगैरे नाही, काही नाही. मी आता म्हणजे आम्हाला नॉनव्हेज चालतं आणि जरासं जास्त फ्लफी होतो अंडी टाकली की, म्हणून अंडी टाकते. बाकी काही होत नाही, विशेष असं काही होत नाही. व्यवस्थित स्पॉन्ज वगैरे चांगला होतो. फक्त जेवढा व्हायला पाहिजे ना, त्यापेक्षा थोडासा कमी होतो, दबका होतो जरासा किंवा जरासा हेवी लागतो. जसा अंडे टाकले ना, की जरा लाईट वेट एकदम हलका-फुलका केक होतो, तसं होत नाही. आणि नॉनव्हेज चालत असेल तर तुम्ही टाका अंडी, नसेल चालत तर नका टाकू. आणि हा व्हिडिओ मार्गशीर्षच्या आधीचा आहे, म्हणजे मार्गशीर्षच्या आधी बनवला होता. तर आत्ताचा नाही आहे, म्हणजे मार्गशीर्ष चालू झाल्याच्या नंतरचा नाही आहे, कारण मी मार्गशीर्ष पाळला आहे बरं का. तर हे असं काहीतरी बनवायचं म्हणून मग नुसतंच बनवायचं नाही, तर क्रिएटिव्हिटी पण आपली दाखवायची त्यात. कारण मग असं चान्स नाही भेटत ना क्रिएटिव्हिटी दाखवायला. तर हे आता पोराला द्यायचं आहे, काहीतरी सजवून धजवून द्यायचं म्हणून बघा हे असे उद्योग चाललेले असतात माझे. आणि केकचं तुम्ही पातेलं लक्षात ठेवा, की कुठपर्यंत आलाय ते. डिझाईन मी कशी केली ते पण लक्षात ठेवा. आणि आता कुठपर्यंत स्पॉन्ज आलाय तो बघा. म्हणजे तुम्हाला त्यावरून किती फ्लफी झालाय हे लक्षात आलं असेल. त्यात वेगळं काही सांगण्याची मी गरज नाही आहे. त्यामुळं बघा आणि तुम्ही पण करा.